ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. ज्ञान स्वतःच स्वतःला जाणते का? भाग 1. ओव्या आहेत 18 आणि 19. ज्ञानदेवानी निखळ ज्ञान हे ज्ञानाने उजळत नाही व अज्ञानाने मलिन होत नाही हे स्पष्ट केले. आता ते ज्ञान स्वतःच स्वतःला तरी जाणते का, या प्रश्नाचे उत्तर देत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, परी ज्ञान मात्र निखळे, त्याची की तया कळे, काही देखी जे बुबुळे बुबुळा जेवी. शंका, जे निव्वळ चिन्मात्र स्वरूप आहे ते तर स्वतःला जाणते का? उत्तर, बुबुळ हे स्वतः आपल्याला पाहू शकते का? आकाश आपण या रेगे, काय आगी आपण या लागे, आपला माथा बोलघे आपण कोणी. सर्वव्यापी गगन आपल्यामध्ये शिरू शकेल का? आग आपल्या स्वतःलाच लागू शकेल का? आपणच आपल्या डोक्यावर कोणी चढू शकतो का? स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, बुबुळ ते जैसे देखे ना बुबुळ, तैसे जे केवळ ज्ञान मात्र. ते तो काय जाणे आपण, जेथे ज्ञान दोन्ही नाही. आकाश ते कैसे आकाशी रिघेल, आगी ते जाळील कैसी आग, आपुली या माथा चढेल का कोण, देखेले नयन आपण असी. ज्ञानदेवानी मागच्या ओवीत सांगितलं की निखळ ज्ञान मात्रता ही ज्ञानाने उजळणारी नाही अथवा अज्ञानाने मलिन होणारी अवस्था नाही. ज्ञानपणे विण ज्ञान म्हणजे निखळ ज्ञान मात्रता. ज्ञानपणे विण या शब्दयोजनेमुळे प्रश्न असा निर्माण होतो की आत्म्याला जाणण्यासाठी दुसऱ्या ज्ञानाची आवश्यकता नाही, तर मग आत्मा आपल्याच ज्ञानाने आपल्याला स्वतःला जाणू शकेल का? ते ज्ञान मात्र स्वतःच स्वतःला तरी जाणते की नाही? म्हणून ज्ञानदेवाने 18व्या ओवीच्या पूर्वार्धात पूर्व पक्ष मांडला आहे की परिज्ञान मात्र निखळे, त्याची की तया कळे. निखळ असे ज्ञान मात्र ज्याचे स्वरूप केवळ ज्ञान आहे ते त्याचे त्यालाच जाणते का? त्याचे उत्तर असे आहे की ज्ञान मात्र स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही. पण ज्ञानदेव नुसते उत्तर देऊन यातून सुटका करून घेत नाहीत, तर उत्तरादाखल त्यांनी नुसती प्रश्नांची मालिका निर्माण केली आहे. नुसतीच मालिका निर्माण केली आहे असे नाही, तर प्रश्नांचा भडीमार केला आहे आणि या प्रश्नांच्या पोटातच त्यांची उत्तरे अंतर्भूत आहेत. या सर्व दृष्टांतांमधून निखळ ज्ञानमात्रतेचे वर्णन करणे कसे अशक्य आहे तेच त्यांनी विशद केले आहे. निखळ ज्ञानमात्रता हे आत्म्याचे स्वरूप आहे, म्हणजे आत्म्याला स्वरूपाचा अथवा आपल्या अस्तित्वाचा बोध हा असलाच पाहिजे व म्हणून स्वविषयक ज्ञान त्याला असलेच पाहिजे असे मानणे हेच चुकीचं आहे. निखळ ज्ञानमात्रता म्हणजे काय हे वर्णन करताना ज्ञानदेवाने प्रश्न स्वरूपात 10 दृष्टांत दिलेले आहेत. बुबुळ बुबुळाला पाहू शकते का? सर्व प्राणी मात्रांना डोळ्यामुळे अथवा डोळ्यात असणाऱ्या बुबुळामुळे सर्व पदार्थांचं ज्ञान होतं. त्या पदार्थांचे रंग रूप कसं आहे, आकार कसा आहे याचं ज्ञान करून घेता येतं. परंतु ज्या बुबुळामुळे आपल्याला पाहता येतं ते बुबुळ मात्र आपण पाहू शकत नाही. ही नैसर्गिक व्यवस्था आहे. तसेच निखळ ज्ञान मात्र स्वतःच स्वतःला जाणू शकत नाही. डोळ्याला स्वतःकडे पाहता आले नाही तरी पाहण्याच्या शक्तीसहित तो असतो. त्याप्रमाणे निखळ ज्ञान मात्र स्वतःला जाणू शकत नसले तरी ते ज्ञानाशी एकरूप झालेले असते. जाणण्याच्या क्रियेत एक जाणणारा आणि एक जाणून घ्यायचा पदार्थ असे 2 पदार्थ असावे लागतात. परंतु आत्म्याचे स्वरूपभूत ज्ञान हे स्वभावतःच एकमेवा द्वितीय असल्यामुळे त्याच्या ठिकाणी द्वैत संभवतच नाही. त्यामुळे स्वरूपामध्ये जाणण्याची प्रक्रिया संभवत नाही, कारण जाणण्याप्रमाणे असण्याला 2 पणा लागत नाही. आकाश हे आपल्यातच शिरेल का? गगन हे सर्वव्यापी आहे. ते अवकाशरूप म्हणजे पोकळ असल्यामुळे त्यात सर्व वस्तूंचा समावेश होऊ शकतो. पण म्हणून आकाशाला स्वतःच्या पोकळीत स्वतःला शिरणं शक्य आहे का? ते एकमेवा द्वितीय आहे. तेव्हा ही गोष्ट जशी अशक्य आहे त्याप्रमाणे निखळ ज्ञान मात्र ते जाणण्याची क्रिया संभवत नाही. अग्नी स्वतःलाच जाळू शकेल का? अग्नी दुसरा पदार्थ जाळू शकतो. जाळण्याच्या क्रियेत एक जाळणारा आणि एक जळणारा अशा 2 गोष्टी अभिप्रेत असतात. परंतु दुसरी वस्तू असेल तर अग्नी ती जाळू शकेल. पण अग्नी स्वतःच स्वतःला कसे जाळू शकेल? कोणी स्वतःच स्वतःच्या डोक्यावर चढू शकेल का? एखादी गोष्ट किती अशक्य आहे हे सांगण्यासाठी ज्ञानदेवाने दिलेला हा सुंदर दृष्टांत आहे. माथ्यावरून मनुष्य दुसरे पदार्थ वाहून नेऊ शकतो, कारण तेथे वाहून नेण्यासारखा दुसरा पदार्थ असतो. परंतु आपल्या माथ्यावर आपल्याला चढून कसे बसता येणार, कारण तेथे 2 पणच नाही.
ज्ञानदेवाने आणखीही काही दृष्टांत देऊन हा विषय स्पष्ट केला आहे. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.